आता पाहूयात पश्चिम बंगालमधील रक्तरंजित राजकारण थांबायचं नाव घेत नाहीये। भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली। मध्यमग्राममध्ये झालेल्या हत्येमागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला जातोय। तर राजकीय हिंसाचाराला लोकशाहीत स्थान नाही अशी भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 2च दिवसात मोठ्या नेत्याची हत्या हे पश्चिम बंगालच्या रक्तरंजित राजकारणाचं आणखीन एक पान आहे का? भविष्यातील संघर्षाची नांदी आहे का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत। चंद्रनाथ रथ यांची कार भर रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या। सीसीटीव्हीत दिसणारी चंद्रनाथ यांची हीच कार थोड्या अंतरावर अडवण्यात आली। कार थांबवल्यानंतर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला। डोक्यात, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्यानं चंद्रनाथ रथ यांचा जागीच मृत्यू झाला। तर त्यांच्यासोबत असलेले बुद्धदेव हे देखील जखमी झाले। हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। तर तिथल्या राजकीय हिंसाचाराचा अकराळ विकराळ चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय। हत्येसाठी ऑस्ट्रिया मेड रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हल्लेखोरांनी तब्बल 12 राऊंड फायर केल्याचा दावाही केला जातोय। गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले। दरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांची कार जप्त केली असून तपास वेगानं सुरू करण्यात आलाय। हत्येची माहिती मिळताच शुभेंदू अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। ये प्री प्लान मर्डर है, ये हम लोग का बात नहीं है, पुलिस का डीजीपी का बात है। 2-3 दिन रेकी करके फुल्ली प्री प्लान मर्डर, पुलिस ने इन्वेस्टिगेशन चालू किया। स्टेट का सीनियर पुलिस ऑफिसर है। हम लोग बहुत पेनफुल हार्ट में ये जो मर्मांतिक हादसा हुआ, इसका निंदा करने का कोई भाषा हम लोग का पास नहीं है। जान है, वो हमारा मान है, हमारा शान है। उसको मर्डर कर दिया ममता बनर्जी और अभिषेक बंदोपाध्याय ने। आज बात हुआ 6:30 बजे। हमको गप्प करने, अड्डा मारने के लिए निजाम पैलेस में बुलाया था। निजाम पैलेस में बुलाया था। हम बोला दादा मेरा तबीयत ठीक नहीं, इतना खाट के थोड़ा तबीयत ठीक नहीं लग रहा है दादा, तो काल आपसे मिलता है। बोलो काल जरूर तुम आना। आज उसको खून कर दिया, उसको मर्डर कर दिया। ये किलर का नाम ममता बनर्जी और अभिषेक बंदोपाध्याय। चंद्रनाथ रथ हे मागील 5 वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत काम करत होते। राजकीय समन्वय आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या ते सांभाळत होते। चंद्रनाथ रथ 26 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाले होते। चंद्रनाथ रथ सैन्य दलात होते। निवृत्तीनंतर चंद्रनाथ रथ यांनी शुभेंदू अधिकाऱ्यांसोबत काम करायला सुरुवात केली। 2021 पासून चंद्रनाथ रथ यांनी पीए म्हणून काम करायला सुरुवात केली होती। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तृणमूल काँग्रेसनंही निषेध केलाय। राजकीय हिंसाचाराला लोकशाहीत स्थान नाही असं तृणमूल काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय। तसंच या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत दोषींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतली आहे। तर पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर आतापर्यंत 4 जणांचा बळी गेलाय। 2021च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तब्बल 58 जणांचा मृत्यू झाला होता। या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रनाथ रथ यांना सुरक्षा का देण्यात आली नव्हती असा प्रश्न आता निर्माण झालाय। ये तो शार्प शूटर लगा के उनको मर्डर किया गया है और इसके पीछे तो कोई ना कोई बड़ा हाथ है। मैंने सुना भवानीपुर में भी एक गाड़ी को उधर इलेक्शन काउंटिंग सेंटर में लाया गया था, उसको उन्होंने रोका था। किस वजह से क्या हुआ मुझे मालूम नहीं। पश्चिम बंगालमध्ये सोमवारी निवडणुकीचा निकाल लागला आणि बुधवारी रात्री चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली। याचा अर्थ 2च दिवसात हत्येचा कट रचण्यात आला। ही हत्या घडवून हल्लेखोरांनी राजकीय इशारा दिलाय का? आता असाही प्रश्न निर्माण झालाय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. आणि आता यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.